नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनफिक्स टू पोस्टफिक्सचे काही सम बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण पोस्टफिक्सला इव्हॅल्युएट कसं करायचं ते बघणार आहोत. खूप वेळेस युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असतो, तुम्हाला एक पोस्टफिक्स देतात जशी इथे दिलेली आहे आणि त्याचे व्हॅल्यूज दिल्या आहेत, सांगितलं त्यांनी बाय युजिंग स्टॅक याला सॉल्व्ह करा. तर एकदम सोपा अल्गोरिदम आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, हे आपल्याला गिव्हन आहे, दिस इज गिव्हन टू यू. काही वेळेस युनिव्हर्सिटीमध्ये असा पण क्वेश्चन येतो का इनफिक्सला पहिले पोस्ट फिक्स करा आणि नंतर जी पोस्ट फिक्स येईल त्याला इव्हॅल्युएट करा. तर 4 मार्काला किंवा 5 मार्काला असे क्वेश्चन पण येऊ शकतो किंवा असाच डायरेक्टली मोठा क्वेश्चन तुम्हाला देते. त्याच्यामध्ये काय करायचं, जे गिव्हन आहे याच्यामध्ये 4-5 गोष्टी आपल्याला लागणार आहे. एक पोस्ट फिक्स, एक स्टॅक, ऑपरँड 1, ऑपरँड 2 आणि रिझल्ट. तर सगळ्यात पहिले जी पोस्ट फिक्स दिली आहे ती मी इथे लिहून घेणार. आपल्याला काय काय दिलंय, ABC स्टार प्लस D मायनस. आता याच्यामध्ये काय करायचं, जर अल्फाबेट आला तर त्याची व्हॅल्यू स्टॅक मध्ये टाकायची आपल्याला. आय रिपीट, जर अल्फाबेट आला तर त्याची व्हॅल्यू टाकायची. सो ए हा अल्फाबेट आहे, याची व्हॅल्यू काय 4, तर 4 पुश केलं स्टॅक मध्ये. बी अल्फाबेट आहे तर बी ची व्हॅल्यू मला दिली 3, तर मी 3 पुश केलं इथे. सी हा अल्फाबेट आहे, सो 4, 3 आणि सी ची व्हॅल्यू दिली 5. जसा ऑपरेटर आला टॉपमोस्ट 2 पॉप करायचे, म्हणजे हा असणार ओपीडी 1, तर पहिले हा 5 पॉप होईल, नंतर हा 3 पॉप होईल. तो ऑलवेज ऑपरेशन परफॉर्म करताना ओपीडी 2 इंटू ओपीडी 1, मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन करताना फरक नाही पडणार, पण मायनस सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन करताना फरक पडेल. सो ऑलवेज तुम्हाला ओपीडी 2 इंटू ओपीडी 1, ओपीडी 2 डिवाइड बाय ओपीडी 1 असं करायचंय. सो माझ्याकडे ओपीडी 2 आहे 3 इंटू 5, आन्सर येईल माझं 15. जे आन्सर आलं ते इथे पुश करायचं. परत हा 4 तसाच आहे, हा 15 पुश केला. परत माझ्याकडे प्लस आला तर हा 15 पॉप झाला, हा 4 पॉप झाला. 4 प्लस 15 आन्सर आहे माझं 19, ते 19 मी इथे टाकलं. डी आला, डी ची व्हॅल्यू आहे 1, सो 19,1. मायनस आला तर 1, 19. आता खूप जण काय करतील, 1 मायनस 19, तर आन्सर लगेच चेंज होईल, इट्स मायनस 18. पण नाही, आपल्याला ओपीडी 2 मायनस ओपीडी 1 करायचं, तर आन्सर येईल 18. तर हे माझं झालं. सो द फायनल आउटपुट इज 18. सेकंड सम आपण इथे घेतलाय तो पण एक सॉल्व्ह करू. सो आपल्याला सगळ्यात पहिले इथे घ्यायचं आहे पोस्ट फिक्स, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे स्टॅक, त्याच्यानंतर आपण घेणार आहोत ऑपरँड 1, ऑपरँड 2 आणि रिझल्ट. सो मी सगळ्यात पहिले लिहून घेतो आपण पहिले लिहून घेऊया x y प्लस z मायनस w u स्टार ड्यू. नीट लक्ष द्या. आता हा x आहे तर x ची व्हॅल्यू टाकली 6, y आहे 6, 4 प्लस आला तर मी काय करेल, ऑपरेटर आहे हे पॉप करेल, तर 4, 6 प्लस 4 आन्सर आलं माझं 10 इकडे पुश केलं. 2 तिथे z आहे तर z ची व्हॅल्यू काय दिली मला इथे त्यांनी 2, तर 10,2 मायनस आला तर परत 2, 10 मायनस 2 आन्सर आलं माझं 8 इथे टाकलं. W द आन्सर आहे W चं माझं 3, दॅट इज 8,3. U ची व्हॅल्यू आहे 2, सो 8,3,2. आता स्टार आला तर हे टॉपमोस्ट हे 2 आहे, तर पहिले कोण पॉप होईल तुमचा 2, 3 2 जा 6, सो 8,6. आता डिवाइड आलं, सो अगेन 6, 8. सो जर मी 8 डिवाइड बाय 6 केलं तर आन्सर समथिंग 1.333 येतं, तर आन्सर आपल्याला येईल फक्त 1. हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. सो हा माझं झालं आउटपुट 1 आपण म्हणू शकतो इथे. तो लाईकवाईज तुम्हाला हे सम सॉल्व्ह करायचे. सगळ्यात इझी टॉपिक आहे हा, जो तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतो. सो सगळ्यांनी हे सॉल्व्ह करा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.